नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची रेसिपी ही नवीन रेसिपी आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा बटाट्याचा यूज नाही केलेला, वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे। यासाठी लागणारे साहित्य बघू। यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल मी घातलेलं आहे। नॉर्मल तेल, गरम करून तेल घातलेलं नाही आहे। आणि याला आता पाण्याने भिजवून घेणार आहे। शक्यतोवर भिजवताना गरम पाण्याचा वापर करा। ज्याप्रमाणे आपण भाकरीसाठी गरम पाणी घेतो त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करून या ठिकाणी मी थोडंसं तेल लावून घेते गोळ्याला आणि पुन्हा त्याची मालिश करून घेते। आता याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। सारणसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। मेन साहित्य आहे इथे थोडीशी खसखस मी घेतलेली आहे, तीळ वाटून घेतलेली आहे, खोबरं आणि शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे। मसाल्यासाठी बघू, आलं, लसूण, धनेपूड, थोडंसं जिरं, लाल मिरची पावडर आणि हळद। जिरेपूड घेतली तरी चालेल। हे मिक्सरमधून मी कोरडंच वाटून घेतलं होतं। ओलं पेस्ट तयार करायची नाही आहे, कोरडंच वाटून घ्यायचं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, अगदी थोडंसं। यामध्ये खसखस आणि किसलेलं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे। मी आधी थोडीशी खसखस होऊ दिली आणि आता खोबरं टाकून भाजून घेणार आहे। फार वेळ नाही भाजायचा आहे, थोडंसंच वेळ भाजायचा आहे। हे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत इथे परतून घेते मी। अशा प्रकारे कांदा झालेला आहे, हा मी काढून घेते। यामध्ये साधारण 1 पळी मी तेल घातलंय। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे। थोडा वेळ होऊ द्यायचा आहे याला। तेल जास्त तापलं होतं त्यामुळे मी गॅस बंद करून घेतला होता। मसाला भाजून झालेला आहे, त्यामध्ये मी तिळीचा कुट्टा घातलेला आहे। तीळ भाजून घेऊन मग ती मिक्सरमध्ये वाटून घेतली होती। आता यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा सुद्धा घालायचा आहे। शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले होते आणि मिक्सरमधून वाटून घेतले होते। यामध्ये मला थोडं तेल कमी वाटलं होतं म्हणून मी 1 पळी तेल आणखीन टाकून घेतलं होतं। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं आणि खसखस हे सर्व कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं आहे।
यामध्ये थोडं चवीपुरता मीठ घातल्यानंतर पुन्हा याला परतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण रेडी आहे। याला मी ट्रान्सफर करून घेणार आहे एका प्लेटमध्ये। हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ जे भिजवून घेतलं होतं त्यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत। तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकतात। मी थोडा वेगळा शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेळेला आपण बटाट्याचा ब्रेकफास्ट बनवतो, पण यावेळेस मी बटाटा न वापरता ब्रेकफास्ट बनवलेला आहे। तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय कराल। पानाचा आकार मी या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब कराल। आता यामध्ये सारण भरायचं आहे। तांदळाच्या पिठामध्ये तुम्ही मैदा सुद्धा थोडासा मिक्स करू शकतात बाइंडिंगसाठी, पण थोडं हेल्दी व्हायला हवं म्हणून मी फक्त तांदळाचंच पीठ यूज केलेलं आहे। आता हे यावर एका साईडने चिपकवायचं आहे। हाताने प्रेस करून सुद्धा हे होतं, पाणी लावायची गरज नाही आहे। यामध्ये थोडं सारण मी अजून ॲड करणार आहे। ज्या प्रकारे आपण करंजी करतो त्याच प्रकारे करायचं आहे। आता याला पॅक करून घेणार आहे। अशा प्रकारे इथे पूर्ण साईडने मी याला पॅक करून घेतला आहे। असे 3 मी बनवून घेतले होते आणि आता याला वाफवून घेणार आहे। त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात आणि गाळणीला तेल लावून घेतलं आहे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये ठेवून त्यावर झाकणी ठेवून 10 मिनिटं मी वाफवून घेतलं आहे त्यांना। 10 मिनिट झालेले आहे। छानपैकी स्टीम झालेले आहेत। ते आता काढून घेतले। गॅसवर कढई ठेवली होती मी। अर्धा पडी तेल घालून त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे। थोडीशी तीळ, आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे। चिली फ्लेक्सने खूप छान टेस्ट येते। आता हे परतून घेऊ थोडं। तीळ नसेल तर स्किप करू शकता, पण असेल तर नक्की टाका। फार तेल लागत नाही या रेसिपीला। आता यामध्ये जे स्टीम करून घेतलेले होते
नाश्ता तो घालायचा आहे। याला एका बाजूने थोडंसं होऊ द्यायचं आहे, मग त्यांना परतून घ्यायचं आहे जेणेकरून कढईतला सर्व मसाला त्याला लागेल। अशा प्रकारे चवीला खूप छान लागते ही डिश, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।